Sugar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India. That's an excellent shot. आजपासून सामची प्रोग्रेसिव्ह जी स्पर्धा आहे ICC वर्ल्ड कपची याला प्रारंभ झाला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. 8 देश 8 संघ आणि क्वार्टर फायनल्स आजपासून 4 दिवस ह्या रंगतदार आणि अटीतटीच्या लढती. आज सिडनी ग्राउंडवर हा पहिला सामना श्रीलंका वर्सेस साऊथ आफ्रिका. या मैदानावर काही काळापूर्वी या संघांनी 400 आणि ते चेस केलेले जवळजवळ 370 धावा ह्या अनुभवल्या, पाहिल्या आणि त्याचा आनंद घेतला. परंतु दुर्दैवानं आज जे काय झालं हे 133मध्ये जो संघ आम्ही एवढी स्तुती करत होतो त्या संघाची जी त्रेधा तिरपेट उडाली आणि 133मध्ये हा संघ जवळजवळ 37 ओव्हर्समध्ये बाद होणं जे बघितलं केलं हे फार दुःखदायक क्लेशदायक होतं. एनिवे जी मॅथ्यूजने श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर काही विचार न करता त्यांनी बॅटिंग जी ट्रेंड आहे सध्याची की बाबा टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करून घ्यायची, 300 350चा स्कोअर जो आहे हा उभा करायचा आणि त्याच्यानंतर जे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्यावरती मानसिक दबाव जो आहे तो टाकून ते करता न आल्यामुळे मॅच जिंकायचं हे सोपं आणि साधं मंत्र. परंतु दुर्दैवानं आज तसं काही झालं नाही. कारण कुणाच्याही ध्यानीमनी आलं नसेल की पावसकरांची तिथे एंट्री होईल म्हणून. कारण हवामानाच्या अंदाजामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. अर्थात जेव्हा 9 विकेट्स श्रीलंकेच्या पडल्या तेव्हा पावसाला थोडाफार आरंभ झाला, पण तो राहिलेलं जे होतं ती 1 विकेट ती त्याच्यानंतर गेली. जर श्रीलंकेच्या बॅटिंगबद्दल जर बोलायचं जर झालं तर त्यांना जी पहिली जे आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे 10 पहिल्या ज्या मेंडेटरी ओव्हर्स असतात त्याच्यामध्ये जी आघाडीचे फलंदाज चांगली धावसंख्या उभारतात ती काय त्यांच्या नशिबी आली नाही. त्याच्यानंतर जो संघकारा होता त्यांनी एकमेव झुंज देऊन 45 धावा केल्या. पहिल्या नंबरवर कालपर्यंत येणाऱ्याला खाली तिलुरतमे याला खाली आणला बॅटिंगला. अर्थात त्यांनी पण 41 रन्सचं कॉन्ट्रिब्युशन केलं आणि स्वतः मॅथ्यूज हे तिघंजणं जे आहेत हे फक्त डबल फिगरमध्ये पोचले. 3-4 जणं तर 0 आणि सिंगल आकणीमध्ये जवळजवळ 4-5 जणं. ह्या अशा ह्यानी तुम्ही काय मॅच जिंकू शकत नाही. ओव्हरऑल जर बघितलं तर 133मध्ये 37.2 ओव्हर्समध्ये श्रीलंकेचा संघ जो आहे हा गडगडला. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ड्युमिनी या बॉलरने आज हॅट्रिक नोंदवली. त्याच्यानंतर जो ताहिर जो आहे त्यांनी 4 विकेट्स घेतल्या आणि आजचा मॅन ऑफ द मॅच तो झाला. हे 133 झाल्यानंतर जेव्हा साऊथ आफ्रिकन बॅटिंगला आली तेव्हा केवळ जो हाशिम आमला ज्याच्यावरती सबंध विश्व जे अवलंबून असतं की एक चांगली बॅटिंग एक चांगली सुरुवात जी आहे ही करून देईल. परंतु आज ज्याला कालपर्यंत आम्हीच म्हणत होतो की हा संघात कसा काय खेळू शकणार, याला बॅटिंग ऑर्डर जी आहे याच्यामध्ये बदल करून याला खाली पाठवावा, विकेट त्याची वाचवावी करावी, त्यानेच आज जो आहे कुणाचं नाव घेऊन कुणाचं काय करून आला मैदानात हे काय सांगता येत नाही. परंतु त्यांनी आज जी बॅटिंग केली ती एक जवळजवळ 70-75ची जी खेळी होती ती अर्थात लाजवाब. कारण डावखुऱ्या फलंदाजांना खेळताना जो आनंद बघायला मिळतो तो काही लाजवाबच असतो. त्यांनी बॅटिंग केली, चांगली भागीदारी पण झाली आणि याच्यानंतर आरामात हसत खेळत जे आहे हे साऊथ आफ्रिका कुठचाही त्रास न घेता त्यांनी आरामात विजय नोंदवला. Sugar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India.